देईल आपल्या टीमला. चला आता मात्र वेळ आपण कमी खर्च करा. अजून एक चांगली फाईट मॅचला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होत आहे. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी अरविंद गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. समोरच्या दिशेने अविनला आपण पाहतोय. अविन एक चांगला स्ट्रोक प्लेयर आहे. सातत्याने सुरुवात चांगली करून देत आलाय आपल्या टीमला. या मॅचमध्ये पाहूया कशा प्रकारे सुरुवात देईल. पहिला बॉल ऑन साईडला, क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचत आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत. पहिल्या बॉलवर अकाउंट ओपन होत आहे. 2 धावांच्या मदतीने अविन आणि सोबतच आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मानकोली टीमचं गंगामाता गुंदवली म्हटलं की हे देखील एक मोठं नाव. या बले समोरच्या दिशेने बॉल उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूर राहिलेत आणि त्या दरम्यान पाहता पाहता बॉल निघून गेला सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. एक चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अविनच्या बॅटमधून निघणारा पहिला चौकार टीम मानकोलीसाठी. अरविंद पुन्हा एकदा या बले समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहतोय. बॉल पायाने स्टॉप करण्याचा प्रयत्न, बॅकअप चांगलं झालंय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. टीम मानखोलीचा विचार केला ना तर या ठिकाणावरनं तुम्हाला धावा ज्या आहेत त्या अधिकच्या बनवाव्या लागतील, कारण समोर गंगामाता गुंदवली संघ आहे. या टीममध्ये फलंदाजी चांगली आहे हे लक्षात घेऊन या ठिकाणावरनं अधिक धावा बनवणं महत्त्वाचं आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल स्टॉप केला गेलाय. सिंगल कंप्लीट. सिंगल सोबत धावफलक 9 वर पोहोचलाय. चार बॉल डगून झाल्यात. पहिल्या षटकातील 9 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. समोरच्या दिशेने वैयक्तिक पहिला बॉल खेळण्यासाठी किशोर सज्ज होतोय. फुलटॉस आहे, ऑन साईडला उडवलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. अतिशय सुरेख झेल, फलंदाज बाद किशोर. पहिली विकेट किशोर त्या ठिकाणी झेलच्या स्वरूपात बाद झालाय. नवीन फलंदाज कमलाकर मैदानाच्या आतमध्ये आलाय. अरविंदने काढली त्या ठिकाणी पहिली विकेट. षटकातील शेवटचा बॉल. समोर नवीन फलंदाज कमलाकर. अरविंद बोलतोय. या बलेचा बॉल
रनआउटची विकेट, महत्वाची विकेट. अविनला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. नटून थटूनशी फॅशन करूनशी आतमध्ये येतोय. पाहूया संदीप ज्युनियर कशा प्रकारे फलंदाजी करेल. पहिला षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 2 गडी बाद, धावा धावफलकावर आहेत 9 धावा. तर आता मात्र या ठिकाणावरनं संदीप ज्युनियरला देखील जबाबदारीने खेळावं लागेल. आपल्या टीमला आव्हानासाठी, आपल्या टीमला सावरण्यासाठी या ठिकाणावरनं प्रयत्न तुम्हाला जरूर करावे लागतील. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट्स पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर विनोद येतोय. पाहूया विनोद कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पॉवर प्लेचं बंधन संपलंय. त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं, फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं षटक पॉवरफुल प्रकारे फेकलं गेलंय अरविंदच्या माध्यमातून. आणि त्यानंतर मात्र विनोद. षटक क्रमांक 2 षटकातील पहिला बॉल. समोरच्या दिशेने आपण कमलाकरला पाहतोय. या वेळेचा बॉल पडल्यानंतर खाली राहतोय, संपर्क नाही आहे. चांगला बॉल, चांगली सुरुवात या षटकाची. पहिला बॉल जो आहे तो निर्धाव फेकलाय. दोन बॉल आतापर्यंत कमलाकर खेळलाय. दोन्ही बॉलवर धाव आली नाहीये. षटकातील पुढचा बॉल घेऊन वळतोय. या वेळेचा बॉल कव्हर मधून ट्रॅव्हल होतोय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट. यस, 2 धावा मिळतील कमलाकर सोबतच टीम मानकोलीला. आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक डबल 1 11 वर पोहोचलंय. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. यानंतर श्री वेताल कोपर संघ आपण तयारीत राहा. चालू मॅच मध्ये जिंकणाऱ्या संघाला खेळावं लागेल कोपर टीम सोबत. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. व्हाट अ कॅच, अतिशय सुरेख झेल. फलंदाज बाद कमलाकर. यास अजून एक महत्वाची विकेट मिळाली आहे गंगामाता गुंदवली टीमला. नवीन फलंदाज सुनील माली मैदानाच्या आतमध्ये आलाय. सुनील वैयक्तिक पहिला बॉल त्या ठिकाणी खेळेल. अरे बा, बाटने प्रहार. बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये. क्षेत्ररक्षक ऍक्शन मध्ये. पुन्हा एकदा अजून एक चांगला झेल पकडला गेलाय. बॅक टू बॅक सलग ही दुसरी वेल, दुसरी विकेट आणि झेल देखील त्याच रिझन मध्ये. फलंदाज बाद.
सुनील मालीची महत्वाची विकेट. डक 0 धावसंख्येवर बाद झालाय. नवीन फलंदाज संदीप माली मैदानाच्या आतमध्ये येतोय. गोलंदाज विकेट हॅट्रिकवर आहे. पाहूया विकेट हॅट्रिक साजरी करतोय का, आणि करतोय तर या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक असेल. आणि सोबतच उपसरपंच कासनेगाव नाना गोंधली यांच्या माध्यमातून टी शर्ट प्राइज आहे. षटकातील पुढचा बॉल, विकेट हॅट्रिक चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचल्यात. 2 धावा कंप्लीट. नवीन फलंदाज संदीपने अकाउंट ओपन केलंय 2 धावांच्या मदतीने. संदीप, आपण जर षटकार हॅट्रिक ठोकताय तर संदीप पाटील विक्रम सोट वडवणूकर संघाचे खेळाडू ज्यांच्या माध्यमातून 1111 रुपयाचं पारितोषिक आहे. बॉलपर्यंत पोहोचतात त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्यात. संदीप ज्युनियर आणि संदीप सिनियर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत फक्त आणि फक्त 15 धावा. पहिलं षटक 9 धावांचं तर दुसरं षटक 6 धावांचं, ज्यामध्ये देखील 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळाल्यात. अगदी योग्य गोलंदाजी टीम गंगामाता गोंदवलीच्या दृष्टिकोनातून. अचूक टप्प्यावर बॉल हाताळले जात आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये दुसऱ्या बॉलवर चौकार आला होता आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे धावांवर रोख लावण्याचं काम गोलंदाजांच्या माध्यमातून केलंय. फुलचंद दादा देखील जॉईन झाले आहेत. प्रेमनाथ बॉलिंग ट्रॅकवर, षटक क्रमांक 3. प्रेमनाथ बॉलिंग ट्रॅकवर. तिसऱ्या षटकाला या ठिकाणावरनं सुरुवात होते आहे. पहिला बॉल. या वेळेस वेग आणि भन्नाट वेग त्या ठिकाणी आपण पाहतोय. वेगाने बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. बॉल निर्धाव गेलाय. प्रेमनाथ पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेचा बॉल हलक्या हाताने कट केलाय. पॉइंट रिझन मधून डीपला निघून जातोय. क्षेत्ररक्षक पोहोचताय त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. आणि त्या दरम्यान गंगामाता गोंदवली टीमला शुभेच्छा येत आहेत. बाला मामांचे कट्टर समर्थक एवन जोडी भूषण म्हात्रे आणि यतीश भोईर यांच्या माध्यमातून या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी आणि सोबतच टीम गोंदवलीसाठी शुभेच्छा. धन्यवाद दोघांचे. या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 16 का डोला, 16 धावांचा बोलबाला म्हणता येणार नाही आहे, कारण षटक क्रमांक 3 चालू आहे आणि धावा फक्त आणि फक्त 16 आपण पाहतोय. प्रेमनाथ पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा बॉल. या वेळेचा बॉल सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. दिशा तपासली गेली आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. या ठिकाणावर धावांचा वेग वाढवणं अति महत्त्वाचं आहे टीम मानकोलीसाठी, आणि तो रोल संदीप सिनियरला प्ले करावा लागेल. 17 धावा धावफलकावर. प्रेमनाथ पुन्हा एकदा. या वेळेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय.
अतिशय चांगली गोलंदाजी, तिन्ही गोलंदाजांचा विचार केला ना तर अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी झाली आहे. प्रेमनाथ पुन्हा एकदा या बलेस देखील चांगला बॉल, बॅट आणि बॉल मध्ये हलकासा स्पर्श. टीम गंगामाता गुंदावली मध्ये हर्ष. फलंदाज बाद संदीप सिनियर. नवीन फलंदाज राहुल माली मैदानाच्या आतमध्ये येतोय. माइन इन पनामा कॅप. षटकातील पुढचा बॉल प्रेमनाथ पाटील. कमालीची गोलंदाजी आतापर्यंत. अडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, संपर्क आवत असं नाही आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. नितीन बॉल उचलतोय, फेकी झाली आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 19 धावा धावफलकावर झाल्या आहेत. खरं तर हवी तशी सुरुवात आणि पाहिजे तशी फलंदाजी अजूनही झाली नाही आहे. टीम आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मानकोलीच्या बाजूने पलटवार करावा लागेल. वार तर झालाय गंगामाता गुंदावली टीमच्या बाजूने. या बलेचा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न, दिशा पुन्हा एकदा तपासली गेली आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. बॅक टू बॅक 3 चौकार किंवा बॅक टू बॅक 3 षटकार जर राहुल माली आपण ठोकताय तर सन्माननीय नीलमजी नाईक यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रेमनाथ पाटील पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील वेगवान चेंडू, टायमिंग साधता आलं नाहीये. बॉल बीट करून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. निर्धावची सांगता. अजून एक चांगलं षटक गंगामाता गुंदावली टीमसाठी. ओव्हर नंबर 3 कंप्लीट. 5 धावा आल्या आणि विकेट देखील एक पाहायला मिळाली. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 2 नॉट. 20 धावा धावफलकावर. शेवटचं अंतिम षटक. पाहूया गोलंदाज कोण येतोय, कारण पहिल्या 3 गोलंदाजांचा विचार केला तर अगदी प्रत्येक ओव्हरमध्ये एकही धाव खर्च केली आहे या ठिकाणी. दीपक येतोय. नक्कीच टेलिव्हिजन स्क्रीनवर हा तुम्हाला भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून लेखाजोखा पाहायला मिळतोय. बंद्रा मारुती काल्हेर संघ टॉपवर आहे. त्यानंतर विक्रम स्पोर्ट वडुनगर संघ 2ऱ्या क्रमांकावरती रँक करतोय. 3ऱ्या क्रमांकावरती जॉली स्पोर्ट कामतगर, 4थ्या क्रमांकावरती वीर तानाजी दापोडे, तर 5व्या क्रमांकावरती गावदेवी भादवड, 6व्या क्रमांकावरती यस हे टॉप 5 बॅक टू बॅक 3 विकेट जर घेतल्या दीपकने तर संदीप पाटील विक्रम स्पोर्ट वडुनगर टीमच्या बाजूने 1000 रुपयाचं कॅश प्राइज. वेल कमी खर्च करा. चला मॅचला सुरुवात करा. शेवटचं अंतिम षटक. चला दीपक आपण वेल कमी खर्च करा. मॅचला आपण सुरुवात करूया. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. राहुलच्या माध्यमातून धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु संदीप ज्युनियर त्या ठिकाणी नकार देतोय. पहिला बॉल निर्धाव फेकला त्या ठिकाणी.
षटकातील पुढचा बॉल टॉप एज लागलाय, बॉल हवेमध्ये. गोलंदाज झेलपासून दूर राहिला आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकलंय. 22 22 धावा धावफलकावर. त्या दरम्यान या ठिकाणी सन्माननीय सनीजी पाटील उपस्थित झाले आहेत. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान नवा. खासदार बालामामा चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दीपक पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल कट केलाय. यस, टायमिंग सेट केलाय. लेट कटचा फटका अगदी सुरेख. ताकदीपेक्षा युक्तीचा वापर. बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. अगदी वेगवान हाताला होता. वेगाचा वापर करत असताना वेट केलं, टायमिंग सेट केलं आणि त्यानंतर कट केला होता. या बॉलेस देखील ड्राईव्हचा फटका. कव्हर रिझन मधून बॉल ट्रॅव्हल झालाय. डीप कव्हर वरून क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 ने धावफलक 28 वर पोहोचलाय. मात्र या ठिकाणावरनं अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. किती धावांचं लक्ष असेल गंगामाता गुंदवली टीम समोर, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या 2 बॉल नंतर मिळेल. दीपक या बॉलेचा बॉल समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक नितीन बॉल पर्यंत पोहोचलाय. थोडी मिसफील्ड झाली आहे आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. एका बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 30 धावा धावफलकावर झाल्या आहेत. दीपकचं शेवटचं अंतिम षटक आपण पाहतोय. ज्या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा आल्यात आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मानकोली टीमसाठी. संदीप ज्युनियरच्या माध्यमातून धावांना आकार देण्याचं काम जरूर या ठिकाणी होत आहे. 3 डबल, 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. षटकातील अंतिम चेंडू. दांडी 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 गुल अराउंड द लेग. त्रिफलाची फलंदाज बाद. थ्री नॉट. 30 धावा धावफलकावर.
उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट यष्टीरक्षक आणि शिस्तबद्ध संघ याच्यासाठी आकर्षक ज्या ट्रॉफ्या आहेत त्या आम्हाला प्रदान झालेल्या आहेत. स्वर्गीय साईनाथ रामचंद्र नाईक यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र कल्पेश साईनाथ नाईक व मोनिश साईनाथ नाईक यांच्याकडून आपण पाहिले तर स्वर्गीय साईनाथ रामचंद्र नाईक हे 40+ एक चांगले खेळाडू होते आणि त्यांच्या नावाने या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात मॅन ऑफ द सिरीजचे असेल, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट यष्टीरक्षक आणि शिस्तबद्ध संघासाठी ज्या आकर्षक ट्रॉफ्या आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय श्री कल्पेश साईनाथ नाईक आणि सन्माननीय श्री मोनिश साईनाथ नाईक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओलिव्या खेळाकडे आपण पाहिले तर 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 30 आणि 31 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे. आपण जर पाहिलं ना तर या स्पर्धेला चेंडूंची जी व्यवस्था केली गेली आहे क्या बात आहे. या पूर्ण सीझनसाठी भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळासाठी आतुनात मेहनत घेणारे, भरपूर वेळ देणारे, तुम्हा सर्वांचे लाडके प्रदीपजी जोशी साहेब यांच्या माध्यमातून बॉलची व्यवस्था केलेली आहे. खेळाला होते या ठिकाणी सुरुवात. माफक आव्हान आहे मी तर म्हणेन, परंतु रात्रीची स्पर्धा असल्या कारणाने एक छोटंसं आव्हान सुद्धा नेहमी आपल्याला कठीण होताना पाहायला मिळते. कारण मानकोली संघाकडे गोलंदाजी खूप चांगली आहे. पाहूया पहिल्या चेंडूचा सामना करत असताना मिस टाइम झालेला आहे. पाहूया क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली काय घडतंय, परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीत. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. या स्टेजला तुम्हाला कठीण झेल सोप्या कराव्या लागत आहेत. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला. कमलाकर यांनी खूप चांगला स्टान्स घेतला होता, परंतु चेंडूपर्यंत पोहोचले नाहीत. एक नशिबाची साथ मी तर म्हणेन नितीन यास लागली गेली आहे. 2 धाब्याने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन होतंय. 31 धावांचं माफक लक्ष आहे. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस उडवलाय, चेंडू हवेमध्ये आहे. ते काय घडतं पाहूया. हा चेंडू नाही थांबत, जातो सीमा पार, येतोय चौकार. क्या बात आहे. ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते, आज खऱ्या अर्थाने ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांच्या नावाचा गवगवा आणि दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच तुमच्या नावाचा दबदबा ठेवणं गरजेचं असेल तर सातत्यपूर्वक कामगिरी त्यांची चांगली होणं गरजेचं असतं, असं नेहमी आपण क्रिकेटच्या माध्यमातून म्हणत असतो. परंतु आपण पाहिलं तर या सर्वांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारं बाले मामा आपण जर पाहिलं तर चांगलं व्यक्तिमत्व, आणि आपण पाहतोय त्यांच्या नावारूपाला या इथून 15 वर्ष अगोदरपासून त्यांची जी कामाची पद्धत आहे ती खूप चांगली पाहायला मिळते. चला खेळाला लवकर सुरुवात करूया. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय राहुल माली टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. एक चांगली स्पर्धा मित्र त्यांच्या नावानेही राबवली गेली आहे. तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व अर्थात बाले मामा यावेळेस उडवलाय. हा चेंडू जातोय 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 आणि या ठिकाणी आपण पाहतोय मौका भी दिया और छक्का भी दिया. एक चांगला खेळ करेल अर्थात प्लेयर ऑफ द नाईट हा पुरस्कार आपल्याला पाहायला मिळतोय एक पैठणीच्या रूपाने सन्माननीय श्री केतन सुधाकर पाटील यांच्या माध्यमातून. पाहूया तो कोण मानकरी ठरतोय, कोण खेळाडू ठरतोय यावेळेस. क्या बात आहे. लोकांच्या रिजनला करारा ऑन ड्राय पाहायला मिळतोय. एक धाव घेतली जाते आणि पाहता पाहता दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होते. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. धावसंख्या धावफलकावरती खूप चांगली लागली गेली आहे. 14 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी एक आकर्षक टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळते. RK डेव्हलपर्स अँड बिल्डर्स यांच्या माध्यमातून मान्य श्री योगेश म्हात्रे असतील, मान्य श्री सुधीर म्हात्रे, मान्य श्री रणधीर म्हात्रे आणि मान्य श्री आपण पाहू शकता सन्माननीय सुमित सुरेश म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पाहूया पुढे चेंडू यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. खाली रिजन आहे.
क्या बात आहे, एक धाव कंप्लीट केली आणि पाहता पाहता या ठिकाणी दुसरी धाव ही पूर्ण केली जाते. अतिशय हुशारीचं क्रिकेट मी तर म्हणेन नितीन यांचं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चौकार आला, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर आपण पाहतोय की बॅक टू बॅक डबल धाव कंप्लीट करताना धावसंख्या भर पडते. धावसंख्या 16 या अंकावरती 31 धावांचं लक्ष आणि त्यातल्या या ठिकाणी अर्ध्या धावा आतापर्यंत कंप्लीट होत आहेत. पुढील चेंडू या वेळेस बरोबर बॅटवरती चेंडू घेतला आहे. लोंगापच्या रिझन मध्ये चेंडू एका टप्प्याने सीमा पार, दणदणीत चौकार. ठाणे जिल्ह्यात धावसंख्या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय 20 या अंकावरती लागली गेली आहे. आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक मॅच झाल्यानंतर सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय आणि तो आम्हाला प्रदान झालेला आहे. आपण पाहिलं तर ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय श्री मिनेश मधुकर पाटील आणि त्याचबरोबर आपण पाहतोय स्वर्गीय गोनाबाई वनदास पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र सन्माननीय श्री किशोर भानुदास पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे प्रत्येकाने आपल्या परीने जे तो होईल मदत केलेली आहे. या सर्वांचं या टीमच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद. कुठलीही स्पर्धा म्हटली, कुठलाही कार्यक्रम म्हटलं तर सहकार्याचा हात असणं खूप गरजेचं असतं आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय ही चांगली सहकार्याची साथ मात्र या ठिकाणी लाभली गेली आहे. खास करून मी प्रशंसा करेन ग्रामपंचायत संपूर्ण टीमची की ज्याने खूप चांगला मैदान या ठिकाणी घडवलं गेलं आहे. आपण पाहतोय की चालू हंगामामध्ये मागील वर्षसुद्धा या ठिकाणी स्पर्धा झाली होती न्यू 40+ची आणि यावेळेस आपण पाहतोय सिनियर 40+ची पहिली स्पर्धा या ठिकाणी आणि खूप चांगलं मैदान या ठिकाणी घडवलं गेलं आहे. चहूबाजूने या मैदानाची दशा दिशा खूप चांगली. खास करून ग्रामपंचायत कमिटीच्या माध्यमातून विद्यमान सरपंच सन्माननीय संजय परशुराम नाईक यांच्यासह त्यांची संपूर्ण ग्रामपंचायत टीम मात्र सपोर्ट करत असताना पाहायला मिळते. यावेळेस हलक्या हाताने पुश केलेलं आहे. पुश करो खुश रहो या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव कंप्लीट केली जाते. एका धाब्याने आपण पाहतोय धावफलकावरती धावा जाऊन पोहोचत आहे त्या म्हणजे 21 या अंकावरती. आणि खास करून जय बजरंग 40+ कारिवली या अंगामध्ये चांगली कामी करते आणि त्यांनी मनाशी ठरवलं की आपल्याला ही स्पर्धा चांगली सजवायची आहे आणि संपूर्ण टीम मात्र या कामासाठी लागलेली पाहायला मिळाली आणि त्याच्या अनुषंगाने ही चांगली स्पर्धा यावेळेस मात्र पाहूया काय घडतंय. एक धाव तर कंप्लीट केली गेली आहे बाईटच्या स्वरूपाने. अनेक अवांतर धाव ही मिळते वाईटच्या स्वरूपाने. म्हणजेच 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. 23 धावा धावफलकावरती 31 धावाचं लक्ष म्हणजे अजून 8 धावाची आवश्यकता आहे विजयाचं समीकरण. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय प्रथम फटका खेचला गेला आहे. नो चान्स फिल्डर. चेंडू मात्र जातं सीमा पार, चौकार. पुढे चेंडू पाहूया. या ठिकाणी आता मात्र पुन्हा एकदा खराब गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. मागील मॅचमध्ये काय गोलंदाजी हाताळली होती आणि या ठिकाणी आपण पाहतोय कुठेतरी खराब चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. एकतर आपल्याकडे जमाजमी कमी आणि त्याच्यामध्ये खर्च मात्र अतिरिक्त पाहायला मिळतोय. आता मात्र आपण पाहिलं तर हा चेंडू चांगला आहे. निर्धावची सांगता होते. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 28 आहे. विजयाचं समीकरण 31 धावांचं. 28 धावा आतापर्यंत जमा केलेल्या आहेत. पाहूया यावेळी हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. पॉईंटला जातो चेंडू. एक धाव या ठिकाणी घेतली जाते आणि एका धावेने धावसंख्या 29 अंकावरती. अजून या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या, 20 धावा आल्या आणि त्याचा दबाव प्रेशर या ठिकाणी येणाऱ्या गोलंदाजांवरती आपल्याला पाहायला मिळाला. पाहूया पुढील चेंडू. यावेळेसही मोठा फटका खेळण्याचा मानस धरला होता परंतु या ठिकाणी हवं तसं काही चेंडू बॅटवरती घेता आलं नाही आहे. निर्धावची सांगता होते. संपूर्ण टीम जर पाहिली तर खूप चांगलं योगदान देत असताना पुढील चेंडू पाहूया. यावेळेस आगल्या वेगळ्या शैलीने खेळून काढण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी आपण पाहतोय निर्धावची झाली सांगता म्हणजे षटक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट होतोय
दुसरं धावसंख्या धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती. आता मात्र 2 धावेची फक्त आवश्यकता आहे. तर टॉस बॉक्स मध्ये श्री वेताल कोपर आपण सज्ज राहायचं आहे, कारण याचे विजेता संघ आपल्याशी 2 हात घेणार आहेत. तर विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. पुढे चेंडू पाहूया. या वेळेस मिस टाइम जरूर झाला आहे, परंतु चेंडू मात्र निघून येतोय डीप मध्ये, आणि जी आवश्यकता होती 2 धावांची ती 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जात आहेत. सहज सोपा विजय संपादन या ठिकाणी गंगामाता गोंदवली करतोय. हार्ड लक टफ लक, मानकोली खूप चांगला खेळ केला, बट या मॅच मध्ये कुठेतरी खराब कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. तर मेनोदाचा पुरस्कार जातोय. या ठिकाणी लोएस्ट स्कोर सामना होता. गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली विनोद यांची. एका षटकामागे 2 गडी बाद केले, 6 धावा खर्च केले, आणि फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर 8 धावा जमा केल्या. त्या अनुषंगाने या ठिकाणी विनोद मात्रे यास मेनोदम्याचा पुरस्कार जातोय. तर प्लीज आपण याने आपला मेनोदम्याचा पुरस्कार आपण घेऊन जायचा आहे, जे आम्हाला प्रदान झालेला आहे श्री मिनेश मधुकर पाटील यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर शीतपेय आहे A1 जोडी गुरुनाथ पाटील आणि संदीप पाटील, आणि एक गिफ्ट पॅम्पल आपल्याला पाहायला मिळतोय.